लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर कल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल नको, बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न अन्यायकारक, डॉक्टर गणेश ढवळे। बीड जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या लातूर, अंबेजोगाई, केज, बीड, जामखेड, अहिल्यानगर, कल्याण या लातूर कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा द्रुतगती मार्ग लातूर, कळंब, पारा, ईट, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर, कल्याण या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केल्याचे समोर आले आहे। हा प्रस्ताव बीड जिल्ह्याच्या विकासावर घाला घालणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात उद्योगधंदे, रोजगार निर्मिती तसेच कृषी व कृषीपूरक व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन मुंबई, ठाणे महानगर प्रदेशात जलद पोहोचू शकणार आहे। त्यामुळे बाजारपेठ विस्तारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार असताना जिल्ह्याला डावलणे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। पूर्वनियोजित लातूर कल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात कोणताही बदल करू नये या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले। नियोजित आराखड्यात बदल झाल्यास प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। जनकल्याण द्रुती मार्ग बीड जिल्ह्यातून जनकल्याण द्रुती मार्ग बीड जिल्ह्यातून बीड करावर अन्याय करणाऱ्या प्रताप सरनाईकचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, बीड करावर अन्याय करणाऱ्या प्रताप सरनाईकचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, लक्ष द्या, अजितदादा लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, अजितदादा लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, अजितदादा लक्ष द्या। जनकल्याण द्रुती मार्ग बीड जिल्ह्यातून गेलाच पाहिजे, जनकल्याण द्रुती मार्ग बीड जिल्ह्यातून गेलाच पाहिजे। बीड करावर अन्याय करणाऱ्या प्रताप सरनाईकचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय, बीड करावर अन्याय करणाऱ्या प्रताप सरनाईकचं करायचं काय? खाली मुंडा वर पाय। द्रुतगती जलदगती महामार्ग बीड जिल्ह्याच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, महामार्ग आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, महामार्ग आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। या अधिवेशनामध्ये लातूर ते कल्याण हा जनकल्याण द्रुती मार्ग याला मंजूर मिळालेला आहे। मात्र हा मार्ग जो आहे तो बीड जिल्ह्यातून जात असताना जे परिवहन मंत्री आहेत तथा पालकमंत्री धाराशिव प्रतापजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे की हा मार्ग जो आहे तो बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव मध्ये जावा। म्हणजे एकंदरीतच हा बीड जिल्ह्यावर अन्याय आहे। हा अन्याय बीड सहन करणार नाहीत। बीड मधल्या शेतकऱ्यांना, उद्योगांना, त्याचबरोबर रोजगाराला नवी दिशा देणारा आणि बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी असणारा हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जावा अशी आमची मागणी आहे। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आहोत। जर ही मागणी रद्द नाही झाली तर येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही तीव्र निदर्शन करू आणि आम्ही सगळे बीडकर रस्त्यावर उतरू। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.